नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. या गोष्टीला साधारणतः काहीच महिने होऊन गेले. उन्हाळ्या सुट्टीत माझ्या बाबतीत ही घटना घडली. आम्ही शेतामध्ये राहायचो. आमच्या बाजूला एक कुटुंब राहायचं. जास्त करून ते शहरामध्ये असायचे. कधीतरी उन्हाळ्यात गावी येत असायचे. त्यामुळे माझी आणि त्यांची खूप चांगली ओळख होती. आमचे ते जवळचे नातेवाईकच होते. एक दिवशी असंच त्यांचा एक शहरातला पाहुणा आला होता त्यांच्यासोबत. ते उन्हाळ्याचे दिवस होते. मुंबईचा तरुण होता आणि त्याचं नाव प्रशांत होतं. दिसायला बाई गं खूपच देखणा आणि पिळदार होता. त्या दिवशी मी घरी होते. मी नेहमी त्यांच्यात जाऊन बसायचे आणि नेहमीप्रमाणे गेले होते. त्याच वेळेस बाई गं त्याने मला बोलला आणि माझ्याशी ओळख केली. मला म्हटला, तुम्ही राव खूपच देखणे आणि मादक दिसता. मला आवडला. मी आश्चर्यचकित झाले. आम्ही बोललो. मात्र तो तयारच झाला आणि म्हटला की मला तुमच्यासोबत आनंद घ्यायचा आहे. त्याचं ही गोष्ट ऐकून मी आश्चर्यचकित झाले. तो मात्र ऐकायलाच तयार नव्हता. मात्र मी म्हटलं की दुपारी ये घरी, त्यावेळेस बघूया. दुपारी मी गोठ्यामध्ये काम करत होते. अचानक तो आला आणि तिथेच बाई गं गोठ्यामध्येच माझ्यासोबत काय करू लागला तो मुंबईचा तरुण. आणि त्याने कसा सुंदर क्षणाचा अनुभव घेतला माझ्यासोबत, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, कथेला सुरुवात करते. नमस्कार, मी ममता. आता आम्ही TC मधले. दिसायला तरुण देखणी तर होतेच. आम्ही गावापासून खूप लांब राहायचो. आमचं गाव तसं खेडेगाव होतं. गावातले जास्त लोक रोजंदारीसाठी आणि मजुरीसाठी परगावी असायचे. 6 महिने बाहेर काम करावं लागायचं आणि 6 महिने घरी. थंडीच्या दिवसात काम करून उन्हाळ्याचे आम्ही घरी असायचो. उन्हाळ्यामध्ये पण एवढं पाणी नसायचं. पण आमच्या शेतातली वस्ती होती. मी मात्र एकटी बाई. मी कधी बाहेर गेले नाही. माझा स्वभाव खूपच बोलका आणि मनमिळाऊ आहे. दिसायला मी जरी सावळे असले तरी अंगाकाठीने चांगली धनदाकट आणि खूपच सुंदर दिसते असं मी नाही, सगळेच म्हणतात. माझे मालक जास्त करून बाहेर कामासाठी असतात. मी आणि माझी 2 मुले इथे घरी राहतो. पण आता सुट्ट्या लागल्यामुळे ते पण त्यांच्या मामाच्या गावी गेले होते. मी मात्र एकटी. मला दिवसभर घरी करमत पण नसायचं आणि करमणुकीला इथे शेजापाजारी कोणी नव्हतं. आमच्याच घराच्या बाजूला एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये ते लोक राहायचे. जास्त करून ते शहरामध्ये असायचे. मात्र उन्हाळ्यात नेहमी ते यायचे. यावेळेस पण आले होते. अगदी येऊन 7-8 दिवस झाले होते. घरात काहीच करमणूक नव्हती आणि TV पण नसल्यामुळे वेळ जाता जात नव्हता. मला सकाळचं काम झालं की नंतर काही कामच नसायचं. धुंडी भांडी उरकली की मग मी निवांत एकटीच असायचे. त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय. अशीच सकाळची वेळ होती. सकाळचे साधारणतः 11-12 वाजले होते. मग काय करायचं, मग त्यांच्या घरी जाऊन बसले. असंही त्या शेजाऱ्यांनी मला बोलवलं होतं. त्यांच्यात गेल्यानंतर चहा पाणी घेतलं. त्या काकू खूपच चांगल्या स्वभावाचे होत्या. घरात अजून पण लोक होते. मात्र मी त्यांच्यासोबत बोलत स्वयंपाकाच्या रूममध्ये बसले. त्याच वेळेस एक तरुण आला घरामध्ये जेवणासाठी. काकूंनी त्याला जेवण वाढलं. मी त्याच्याकडे पाहत होते, पण माझ्यापेक्षा तोच मला जास्त निहाळत होता. बाई ग, तो कोण होता मला नीट ओळखू आला नाही. मात्र त्यावेळेस त्या काकू म्हटल्या की अगं हा माझ्या दिराचा मुलगा आहे. शहरातच लहानाचा मोठा झालाय. मात्र आता सुट्ट्या होत्या त्याला पण, म्हणून म्हटलं की घेऊन यावं इकडे. मी म्हटलं की हो का. खूपच तो देखणा आणि दिसायला खूपच तरुण होता. तेवढा सुंदर आणि खूपच बोलका. त्यावेळेस आल्यानंतर त्याने माझ्याकडे पाहत म्हटला की तुम्ही इथले आहात का? मी म्हटलं हो, तिकडे आमचं घर आहे. होय, तरीच म्हटलं की आजूबाजूला कोणाचं तरी एक घर दिसतंय. आम्ही बोलत होतो. तो जेवता जेवता त्याचं लक्ष माझ्याकडेच होतं. बाई गं, मी थोडीशी सावरून बसले. मात्र त्याची नजर खूपच वेगळीकडे होते. मी माझा व्यवस्थित पदर आवरला, कारण की मला माहिती होतं त्याच्या मनामध्ये काय आहे.
क्षणातच मी त्याची नजर हेरली होती. मी म्हटलं, बरं जाते, मी खूप उशीर होत आहे. त्या म्हटल्या, अगं जेवण कर. मी म्हटलं नको, मी घरी जेवण बनवलं आहे. मी जायला निघाले, मात्र तो तरुण म्हटला की अहो खावा ना, थोडंसं जेवण करा. मग काय, सगळ्यांसोबत बसून मी पण जेवण केलं. त्यांच्या घरी टी व्ही वगैरे सगळं काही होतं मनोरंजनाचं. ते शहरात राहिलेले आणि सुशिक्षित लोक होते. आणि जो तरुण मला बोलत होता त्याचं नाव सूरज होतं, प्रशांत होतं, हे मला समजलं होतं. त्याचं अजून लग्न झालं नव्हतं. मात्र मी त्याच्याकडे पाहून अगदी चकित झाले, कारण की लग्नाच्या वयाचा तो. सगळं झाल्यानंतर तिथेच खूप वेळ गेला. मग मी माझ्या घरी आले आणि माझं आवरू लागले. दुपारी काही काम नव्हतं आणि ते झाल्यानंतर मी शेतामध्ये थोडीशी गेले, कारण की सरपण पण आणायचं होतं आणि घरामध्ये काहीच लाकडे नव्हती. ते आणण्यासाठी शेतामध्ये गेले. त्यावेळेस मला दिसलं की तो तरुण फोनवरती बोलत बोलत मी जिथे सरपण काढत होते लाकडे तिकडे आला होता. त्यावेळेस तो फोनवर बोलत होता. मी जास्त लक्ष दिलं नाही. घरापासून अगदी जवळच होते मी. मला पाहून त्याने मोबाईल ठेवला आणि म्हटला की काय करताय. मी म्हटलं नाही, काय काम करते. त्यावेळेस तो म्हटला की तुमच्या इकडे खूपच करमतं मला, खूपच चांगलं वातावरण आहे इकडे. तुम्ही एकटेच राहता का. मी म्हटलं नाही, माझे मालक बाहेरच असतात. तसे आता सध्या तरी मी एकटीच आहे. एकट्यांना कसं राहू वाटतं, कारण की शेतापासून खूप लांब आहे. आता आम्ही इथे आलो म्हणून. मी म्हटलं मला सवय आहे राहण्याची अशी एकटं, त्याच्यात काय तेव्हा, आता सवय झाली आहे. तो म्हटला की हो ते तर आहेच, तुम्ही शेताकडच्या. त्यावेळेस तो म्हटला मी मदत करू का. मी म्हटलं नको, करेन ना मी. आम्ही बोलत होतो. तो म्हटला की तुमचा स्वभाव खूपच चांगला आहे आणि तुम्ही पण. बोलता बोलता तो मला म्हटला की तुम्हाला एक बोलू का. मी म्हटलं हां बोला. तुम्ही रागवणार तर नाही ना. मी म्हटलं नाही, मी का रागवेन तुझ्या, खरं सांगताय ना. मी म्हटलं हो, नाही रागवणार, बोल ना. त्यावेळेस मात्र त्या तरुणाने जे काही बोलला ते ऐकून मी आश्चर्यचकित झाले. तो म्हटला की तुम्ही राव खूपच मादक दिसता. तुम्हाला पाहिल्यानंतर माझी खूप इच्छा होते आणि मला माझ्या कामवालीच आठवते, कारण की माझ्या घरची कामवाली होती जी तुमच्यासारखीच खूपच मादक दिसायला देखणी होती आणि पण माझी सगळी इच्छा पूर्ण करायची. मला पाहिजे तेव्हा देत असायची वेळ आणि त्यामुळे मी तिच्यापासून खूप सुखी असायचो. मात्र काही दिवसापासून तिचं आणि माझं घरच्यांना समजलं आणि तेव्हापासून तिला कामावायचं बंद झाले. ते ऐकून मी मात्र चकित झाले. तो म्हटला राग नका देऊ. मी म्हटलं नाही नाही, त्याच्यात काय आहे एवढं. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि कोणी आपलं बोलणं ऐकत नाही ना असं त्याने बघितलं. इथे तर कोणीसुद्धा नव्हतं. तो म्हटला की मला तर तुम्हाला पाहून खूप इच्छा होते, तुमच्या मनात आहे का. मी म्हटलं की बाई गं, मी तसली बाई नाही, तुम्ही असा विचार पण करा नको. त्यावेळेस तो म्हटला की जाऊ द्या, रागवू नका, पण कोणाला काही म्हणू नका. मी म्हटलं ते फक्त मी माझ्या मनातली गोष्ट बोललो. ह्याच्यावरून समजलं होतं तो खूपच सनकी आहे. बाई गं, सरळ आणि डायरेक्टच अशी गोष्ट म्हटला. माझ्या जागेवर दुसरी कोणती बाई असती तर आतापर्यंत ह्याला खूपच वाईट साईड बोलले असते. मात्र मी अगदी वाद व्हायला नको म्हणून काहीच मी बोललो नाही. मी म्हटलं हे बघा, असं बोला परत नंतर बोलू नका. मला अजिबात असलं आवडत नाही. मी काही तसली बाई नाही. मी चांगल्या घराण्यातली संस्कारी बाई आहे. तो म्हटला की हो, अहो माझ्याकडून थोडंसं भावनेच्या भरात झालं. आम्ही असं म्हटलं. थोड्या वेळ ते तिथं थांबला आणि नंतर तो निघून गेला. मला खूपच अगदी लाज दाटून आली होती. मी माझं काम ते सरपण घेतलं आणि घरी गेले. आता त्यांच्या घरी जायलाच नको असा मी विचार करत होते. असाच काही वेळ गेला. संध्याकाळ झाली होती. रात्र झाल्यानंतर मात्र मी झोपण्यासाठी गेले. अचानक मला दुपारी तो तरुण म्हटलेला आवडलं आणि मी ते आठवून चकित झाले. एवढी पण मी सुंदर दिसते का. चक्क तो मुंबईचा एवढा देखणा तरुण आणि चक्क त्याने मला असं म्हटलंय. मी तर आश्चर्यचकित झाले. नंतर का होईना पण मला माझ्या भावना दाटून आल्या होत्या. मला पण असं वाटलं की खरंच हे काही तो चुकीचं बोलला नव्हता. मला पण आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.
गेली कितीतरी महिने मला सुख भेटलं नव्हतं. मी पण विचार करू लागले आणि रात्रीचीच माझी इच्छा होऊ लागली. मात्र मी स्वतःला सावरलं आणि नको असं काही कराय, कोणाला समजलं तर. पण नंतर मन म्हणू लागलं की कोणाला काही कळणार आहे, कोण इथे आहे शेतातल्या वस्तीला पाहायला. मग काय, दुसऱ्याच दिवशी सकाळी मी त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरी गेल्यानंतर तो मात्र आंघोळीसाठी आतमध्ये गेला होता. मला पाहून तो अगदी काहीच बोलला नाही. खूपच शांत होता आणि नाराज दिसला. मात्र त्या काकू मला बोलल्या, मात्र मी त्याच्याकडे अजून पाहत होते. तो माझ्याकडे पाहतसुद्धा नव्हता. मला मात्र खूपच वाईट वाटू लागलं आणि माझे डोळेच भरून आले. बाई गं, हा मला बोलला नाही तर मला कसं तरी का होतंय असं माझं मन म्हणू लागलं होतं. त्यावेळेस सगळे आपल्या कामात असताना मी त्याला म्हटलं की काल मी बोलले त्याचा राग आला का तुम्हाला? त्यावेळेस तो काहीच बोलला नाही. मी म्हटलं की बोला ना, असं नका एकटे राहू, मला नाही राहत. तो मला म्हटला की मी तर तुमच्यावर प्रेम करू लागलो होतो, मात्र तुम्ही मला खूपच अशा बोलल्या की मला आता काहीच बोलू वाटत नाही तुमच्यासोबत. मी म्हटलं अहो तसं नाही. तो म्हटला की जाऊ द्या, उगं माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. मी म्हटलं अहो नाही तसं. शेवटी माझं मन अगदी हलक्या स्वभावाचं आहे. मी म्हटलं बरं जाऊ द्या, दुपारच्या वेळेस या घरी, मी एकटीच असेल तेव्हा मग भेटूया. तो लगेच आनंदी झाला. त्याच्या चेहऱ्यावर लगेच त्याच्या मनातल्या भावना उमटू लागल्या. तो लगेच म्हटला की हो, आता का नाही, मी सांगतो गावात चालले म्हणून आणि तुमच्या इकडे येतो. मी म्हटलं नको नको, दुपारच्या वेळेस या, ज्यावेळेस तुमच्या घरातले आराम करत असतील तेव्हा. तो म्हटला बरं ठीक आहे. मी मात्र घरी गेले आणि असाच काही वेळ गेला. दुपारच्या वेळेस मी गोठ्यामध्ये काम करत होते, अगदी झाडून लोटून. त्यावेळेस अचानक तो तिथे आला आणि मी म्हटले की बाई गं आताच? तो म्हटला हो, मला तर वेळच जाता जात नव्हता. कधी एकदा तुम्हाला मिठीत घेतोय आणि भरभरून तुम्हाला देतोय असं झालं. मी म्हटलं बाई गं, पण कोणाला काही कळणार नाही ना? तो म्हटला अहो कोणाला काही कळणार आहे, आपल्या दोघांशिवाय कोण इथे आहे? मी म्हटलं की हे बघा बाई गं, इतक्या दिवस मी काही केलं नाही, मात्र कोणाला काही म्हणू नका. तो म्हटला की अहो नका काळजी करू, एवढा विश्वास नाही का? मी खूपच लाजले होते, अगदी लाजून मी लाल झाले होते. त्यावेळेस तो माझ्या जवळ आला आणि हळूच मला मिठीमध्ये घेतलं. वेड्यासारखं ओठाव टेकले आणि त्यावेळेस मला समजलं की बाई गं, हा तर ह्याच्यामधला चांगलाच अनुभवी तरुण आहे, अगदी मुंबईचा, आणि मला पण सुख भेटू लागलं. पहिल्यांदाच मला एवढा आनंद मिळत होता. मी पण त्याला पूर्णपणे साथ देत होती आणि ह्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती. तो वेड्यासारखे मला सुख देत होता. तिथे चालू झाला गोठ्यामध्ये आणि कोणाचंच कशाचंच भान राहिलं नाही मला. एवढी मी प्रेमात वेडीपिशी झाले होते. मला पण सुख भेटू लागलं आणि तो मला सुख देऊ लागला. तो तिथे चालू झाला. मी म्हटला हो थांबा ना जरा दमाने. तो म्हटला की आता वेळ नाही मला घालवायचा. आणि तिथेच बाईक सुंदर क्षणाचे मला सुंदर अनुभव देऊ लागले. आजपर्यंत मी फक्त ऐकलं होतं, पण आज खरंच असा अनुभव घेताना खरंच माझं मन भरून आलं होतं. आम्ही दोघं तिथेच चांगलाच दिवसभर आनंद घेतला. मी म्हटलं की आता बस, मला खूपच थकवा आला आहे. तो म्हटला की बरं ठीक आहे, पण रात्री मी येईन आणि तुम्ही तयार राहा. मी म्हटलं हो, आता रात्र पण ह्याच्या मिठीत आणि सुखात जाणार, त्यामुळे माझं मन अगदीच भावनिक झालं होतं. तो तिथे चांगला 10 ते 15 दिवस होता. मात्र रोज रोज त्याची जणू काही माणसाला मला सवय झाली होती. त्याच्याशिवाय एक क्षण पण जात नव्हता. त्याने मला भरभरून प्रेम केलं आणि माझ्यात ते चांगलंच लक्षात राहिलं. तेव्हापासून समजलं की काय पण हो, शहरातला असा कोणी तरुण आला तर त्याच्यासोबत नक्कीच आनंद घ्यायचा. आज आमच्या कथेला बरेच महिने जरी उलटून गेले असले तर त्याची मला रोज आठवण येते. तो या उन्हाळ्यात पण येणार आहे. आलं की तो चांगला महिनाभर राहणार, त्यामुळे माझं मन खूप आनंदी आहे. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.